सो स्टुडंट, आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायचे कसे यासाठी आपण काय करू, एक एक्झाम्पल घेऊ आणि त्या एक्झाम्पल वरून आपण कसे सोडवतात हे बघू. तर बघा, आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे इथे. संकेत परचेस अ रेक्टँग्युलर प्लॉट हॅव्हिंग द एरिया 200 मीटर स्क्वेअर. म्हणजे त्याने काय म्हणलं, संकेतने एक प्लॉट परचेस केला आहे, त्याचा एरिया किती आहे, 200 मीटर स्क्वेअर. अँड द लेंथ ऑफ द प्लॉट इज 10 मोर दॅन द ब्रीथ. काय म्हटलं बघा, प्लॉटची जी लेंथ आहे रेक्टँग्युलर प्लॉटची काय, 10 मीटर मोर दॅन ब्रीथ. अँड फाइंड द ब्रीथ अँड द लेंथ ऑफ द रेक्टँगल. आता रेक्टँगलची काय करायची, आपल्याला लेंथ अँड ब्रीथ फाइंड आउट करायची. सांगितलं काय त्याने, फक्त की एक प्लॉट आहे जो की रेक्टँग्युलर आहे, ज्याचा एरिया आहे 200 मीटर स्क्वेअर, त्याची ब्रीथ आपल्याला माहित नाही आणि लेंथ जी आहे ती ब्रीथ पेक्षा 10 पटीने जास्त आहे, म्हणजे 10 ने जास्त आहे असं सांगितलं. एक आपण काय करू, सिंपल स्ट्रक्चर ड्रॉ करू. आता इथे बघा, आता सिंपली दिस इज अवर रेक्टँग्युलर प्लॉट असं म्हणू आपण. आणि हा रेक्टँग्युलर प्लॉट जो आहे 200 मीटर स्क्वेअर एवढा याचा एरिया आहे. आता याची ब्रीथ जी आहे ही आपल्याला माहित नाही, म्हणून आपण कन्सिडर करू एक्स, राईट. आणि लेंथ जी आहे ती काय, 10 ने ब्रीथ पेक्षा जास्त आहे. सो एक्स प्लस 10 आपण असं लेंथ म्हणू शकतो. तर बघा, इथे मी लिहून घेतो आता वर्ड मध्ये की लेट द ब्रीथ ऑफ रेक्टँगल बी एक्स. मी कन्सिडर काय केलं, ब्रीथ ऑफ रेक्टँगल बी एक्स अँड लेंथ ऑफ रेक्टँगल बी किती होईल, एक्स प्लस 10, कारण ती 10 ने जास्त आहे. मग आता एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय असतो, लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ. मग आता बघा, एरिया ऑफ रेक्टँगल दिलेला आहे 200, सो 200 इज इक्वल टू लेंथ दिलेली आहे एक्स प्लस 10 आणि मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे एक्स. सो बघा, आता याला जर सॉल्व केला आपण तर एक्स ने या कंप्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. सो बघा, 200 इज इक्वल टू एक्स इंटू एक्स, एक्सचा स्क्वेअर प्लस एक्स इंटू 10, 10x. तर याला जर आपण जनरल फॉर्म मध्ये अरेंज केलं तर बघा इक्वेशन कसं बनते हे, देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस, आता हा प्लस 10x जो आहे, एक्स प्लस 10x आपण ॲज इट इज मांडून घेऊ, एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 200 इज इक्वल टू 0. तर अशा पद्धतीने हे जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन असं आपण म्हणू शकतो. इथपर्यंत तर ठीक आहे, आपण सॉल्व्ह करत आलो. पण बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बनवलं आपण इक्वेशन, पण आपल्याला काढायचं काय होतं, फाइंड द ब्रीथ म्हटलेलं आहे. मग आता ब्रीथ काढायची किंवा लेंथ काढायची तर कशी कॅल्क्युलेट करणार, त्यासाठी आपल्याला इक्वेशन सोडवावं लागणार. क्वेश्चन वरून आपण इक्वेशन कसं बनवायचं हे लिनियर इक्वेशन मध्ये शिकलेलो आहोत आणि आता सुद्धा आपण या क्वेश्चन वरून हे इक्वेशन बनवलेलं आहे. पण आता याला सॉल्व्ह करून ब्रीथ आणि लेंथ कशी फाइंड आउट करणार, तर हे फाइंड आउट करण्यासाठी काही टर्म्स आहेत, बेसिक टर्म, ते आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. एकदा त्या समजून घेऊ, त्या समजल्या की आपण काय करू शकतो, इझिली फाइंड करू शकतो. तर बघा, आता सिंपल आहे, एकदा हे समजून घेऊ आपण. जसं की हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, या इक्वेशन मध्ये याचा जो जनरल फॉर्म असतो तो जनरल फॉर्म मी इथे लिहून घेतो. जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल, जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हा झाला जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. असं जर आपल्याला काही एखादं एक्झाम्पल दिलेलं असलं, 3x स्क्वेअर प्लस 4x प्लस 5 इज इक्वल टू 0, तर या जनरल फॉर्म मध्ये किंवा या इक्वेशन मध्ये बघा, तुम्हाला पहिले काढता आलं पाहिजे a इज इक्वल टू किती होईल, b इज इक्वल टू किती असेल आणि c इज इक्वल टू किती असेल. ए बी सी च्या व्हॅल्यू तुम्हाला मांडता आल्या पाहिजे. बघा, a ची व्हॅल्यू काय इथे 3, b ची व्हॅल्यू काय आहे 4 आणि c ची व्हॅल्यू काय आहे 5. अशा प्रकारे तुम्हाला जर कळालं की ह्या ए बी सी च्या व्हॅल्यू ह्या आहेत तर तुम्हाला अजून इझी होऊन जाईल.
बघा आता नेक्स्ट इक्वेशन लिहितो मी, -4x² + 2x + 3 = 0. तर इथे एबीसीच्या व्हॅल्यू काय झाल्या, ए ची व्हॅल्यू झाली -4 राईट, बी ची व्हॅल्यू झाली 2 आणि सी ची व्हॅल्यू झाली 3. तर अशा पद्धतीने आपण हे लिहू शकतो. यामध्ये बघा एक्स सोबतच्या ज्या टर्म असतात 3 आणि 4 या दोन टर्म्सला आपण म्हणतो ह्या आहेत कोइफिशियंट्स. काय म्हणतो याला आपण, दीज आर द कोइफिशियंट. मी इथे लिहून देतो की ह्या ज्या दोन टर्म असतात एक्स सोबत, कोइफिशियंट असं म्हणतात त्याला, दीज आर द कोइफिशियंट ऑफ एक्स. कोइफिशियंट म्हणजे सहगुणक, त्याला मराठीत असं म्हणतात सहगुणक. आता सहगुणक म्हणजे काय किंवा कोइफिशियंट म्हणजे काय, तर या एक्स सोबतचा तो सोबतचा गुणाकार करणारा असतो म्हणून त्याला म्हणतात सहगुणक, दीज आर द कोइफिशियंट. ठीक आहे. आणि मग ही जी उरलेली टर्म असते तर ही कोण, मग याला काय म्हणायचं, तर दिस इज द कॉन्स्टंट टर्म. जसं आपण लिनियर इक्वेशन मध्ये म्हटलो होतो, जी टर्म सी असते, सी च्या जागेवर असते, तर तिला आपण काय म्हणतो, दिस इज द कॉन्स्टंट टर्म. आणि ह्या ज्या दोन आहेत, एक आहेत कोइफिशियंट ऑफ एक्स. तर बघा यामध्ये ए, बी आणि सी हे तीन काय आहेत, दीज आर द रियल नंबर्स. हे तीन रियल नंबर्स आहेत. पण त्या व्यतिरिक्तही 3 आणि 4 जे एक्स सोबतच्या टर्म असतात, दीज आर द कोइफिशियंट. आणि एक जी सिंगल टर्म आहे, इट इज अ कॉन्स्टंट. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता जर मी काही तुम्हाला इक्वेशन्स दिले तर तुम्ही त्यावरून सांगू शकाल का की एबीसीच्या व्हॅल्यू काय आहेत, किंवा कोइफिशियंट कोणते आहेत, किंवा कॉन्स्टंट टर्म कोणती आहे. आता तुम्ही इझिली सांगू शकणार कारण तुम्ही आता हे शिकलेले आहात. तर आता आपण बघू की क्वाड्रॅटिक इक्वेशन हे सोडवायचे कसे, आणि महत्वाचं म्हणजे की रूट्स ऑफ द इक्वेशन, रूट ऑफ द इक्वेशन कशाला म्हणणार आपण ते एकदा बघून घेऊ, मग आपल्याला इझिली क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवता येते.